राम राम मंडळी, कसे आहेत सगळे. आज आमच्या रोडला डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. उंब्रज चरेगाव रोडला तर रस्ता 4 पदरीकरणाचं काम चालू आहे. तर त्याला जरा बघितलं मी, तर असं म्हणजे रस्ता मोठा करायचा चालला आहे. तर आजूबाजूची झाडं होती त्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली, झाडं तोडण्यात आली. तर तुम्ही एकदा व्हिडिओ बघा, तो व्हिडिओ दाखवतो तुम्हाला पूर्ण मी काढलेला, त्यानंतर आपण बोलूया. यामध्ये बघा, सगळं आजूबाजूला दोन्ही बाजूला म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं मोठ्या प्रमाणात होती, सावली भरपूर होती. डेव्हलपमेंट तर झाली पाहिजे, पण डेव्हलपमेंट करताना पर्यावरणाचा, एन्व्हायरमेंटचा पण विचार सगळ्यात आधी केला पाहिजे. कारण होते कसं, ज्या वेळेला आपण झाडं तोडतोय त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. एकतर कधी कधी पाऊस पडत नाही त्या ठिकाणी जास्त वृक्षतोड झाल्यामुळे, झाडी तोडल्यामुळे, आणि कधी कधी अतिवृष्टी पण होते. तर हे सगळ्यात घातक आहे. कारण होते कसं, ह्याचा परिणाम फिरून शेवटी आपल्यावरच होणार. म्हणजे अतिवृष्टी होणार, कधी कधी पाऊसच नाही पडणार, कधी कधी कोणत्याही क्षणी म्हणजे कोणत्याही ऋतूत कोणताही ऋतू ॲक्टिव्ह होणार. आता तेच झालं आहे सध्या तरी. बघितलं आपण, आत्ता बघतोयच पाऊस कसा आणि किती पडतोय आणि कधी पडतोय. आत्ता हे टायमिंग पण नाही आहे पावसाचं, पण तरी पण मोठ्या प्रमाणात सगळीकडेच पाऊस चालू आहे. तर मला वाटतं की डेव्हलपमेंटमुळं अशा गोष्टी एन्व्हायरमेंटला त्रास होईल, अशा व्हायला नको असं मला तर वाटतं. हे वैयक्तिक माझं मत आहे. त्यामुळे नुकसान आपलंच होणार आहे. आणि आमच्या रस्त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आमचा रस्ता होता उंब्रज पाटण रोड, सगळ्यात चांगला होता. सावली, झाडी, घनदाट झाडी होती. पण आता त्या रस्त्याची बघितली हालत. डेव्हलपमेंट झाली पाहिजे, मी अजूनही म्हणतो डेव्हलपमेंट झाली पाहिजे, पण एन्व्हायरमेंटला त्रास न होता. झाडे तोडण्याने, एवढी मोठी मोठी झाडं होती ती, की अशी छोटी नव्हती की 1-2 वर्षाची झाडी. ती जेव्हापासून मला समजते, मी चरेगावला येतोय, आमच्या गावाला येतोय, तेव्हापासून ती झाडी आहेत. म्हणजे कमीत कमी त्या झाडांना 70 ते 80 वर्ष झाली असतील. कारण मीच त्या झाडांना 30 वर्ष झालं बघतोय. त्याच्या आधी किती वर्षापासून असेल. मोठी मोठी झाडं आहेत. ही झाडी तोडणी म्हणजे चुकीचं आहे. आणि ठीक आहे, गव्हर्नमेंट लावत असेल ह्याच्या बदल्यात 1 झाड 2 झाड जे काय असेल ते, पण ती झाडं लावल्यानंतर त्यांचं संगोपन योग्य रीतीनं होतं आहे का नाही हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळं विचार करा, तुमचंही मत मला सांगा.